कल्याण पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठे घबाड सापडले। पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून डोंबिवली पूर्व येथे आरोपीच्या घरावर छापा टाकला आणि पोलीस अक्षरशः चक्रावून गेले। गुप्त बेडरूममधील कपाटातील एका विशिष्ट कप्प्यात पोलिसांना 3 देशी बनावटीची पिस्तुले, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन, 405 जिवंत काडतुसे, 167 छर्रे, 2 धारदार लोखंडी तलवार, 3 लोखंडी कोयते, 1 लोखंडी धारदार सुरा, 1 बटन चाकू, 2 लोखंडी रॉड तसेच 2 मोबाईल फोन व 3,52,000 किमतीच्या भारतीय चलनातील जुन्या व नवीन बनावट नोटा असा एकूण 12,21,000 रुपये किमतीचा ऐवज आढळून आला। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले। पोलीस निरीक्षक आजिज शिंदे आणि त्यांच्या टीमने एसीपी शकर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये कारवाई आयोजित केली। त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छर्रे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यार किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3चे पथक अधिक तपास करत आहे। सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। घटना घेतलेले आणि कशा प्रकारे हे शस्त्रांचं करायचं काय नेमकं? ही जी शस्त्र आहे त्यानं कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता त्याची तपास अजून सुरू आहे। त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। त्याचा मान्य न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत। त्यांनी हत्यारे वगैरे सगळे ठेवलेली जागा ती कशा प्रकारे ठेवली तो तपासाचा भाग आहे। त्यामध्ये जे काय ते कायदेशीर कारवाई केलेली आहे पंचनामा वगैरे करून आणि शस्त्र जप्त केलेली। यापूर्वी त्याच्यावर आता पुन्हा त्याला अटक केलेली आहे, परंतु या दरम्यान कालावधीमध्ये पाहिजे तर नकली नोटा असतील किंवा रिव्हॉल्वर घेऊन शस्त्र घेऊन त्याच्या इंस्टाग्रामवरती ज्या रील्स आहेत त्या तो वारंवार पोस्टच करत होता। कायद्याचा धाक कुठे त्याला उरला नाहीये का? यापूर्वी सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। शरीराविरुद्धचे असतील किंवा आर्म ऍक्ट प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। त्यामध्ये अजून काही आरोपी असल्याची शक्यता आहे का ज्यांच्याकडे शस्त्रसाठा मिळू शकतो किंवा काही रक्कम मिळू शकते असं काही? या शस्त्र खरेदीमध्ये किंवा शस्त्राचा वापर करण्यामध्ये त्याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार होते का, सहकारी होते का, त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा घटक 3चे पथक तपास करत आहे। तर अशा प्रकारच्या रीलस्टारला इन्फ्लुएन्स होऊन सध्याची तरुण पिढी कुठेतरी भरकटते, काय पालकांना मुलांना आव्हान मेसेज असेल जे रीलस्टार अशा प्रकारे खोट्या बंदुकी किंवा पैशांच्या याच्यावर एक वेगळ्या वर्णावर जाताना पाहायला मिळतात? मी या प्रेसच्या निमित्तानं आवाहन करतो की जे कोणी नागरिक आहेत, पीडित नागरिक आहेत, ज्यांची सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध काही तक्रार आहे, कारण सुरेंद्र पाटीलच्या विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।